नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. तर आज आहे फ्री मेहंदी क्लासचा डे 12 आणि आज आपण अरेबिक हँड डेमो घेणार आहे. तर चला, कालच्या भागात आपण शिकलो होतो म्हणजेच डे 11मध्ये डिफरंट टाईप्स ऑफ फ्लावर्स. तर चला आजच्या डे 12ला स्टार्ट करूयात. तर सगळ्यात आधी जो ॲक्रेलिक हँड आहे त्याचा आपण इथं असा शेप ड्रॉ करून घेतलेला आहे. तुम्हाला ॲक्रेलिक हँड मेशोवर पण मिळेल, 150 रुपयाला का काहीतरी प्राईज यायची. तर तुम्ही तिथून पण ऑनलाईन मागू शकता. तर चला, तर मी हाफ म्हणजेच बँगल लेंथ, ते वॉच लेंथ असते ना, तेवढं मी आखून घेतलेलं आहे. म्हणजेच इथपर्यंत हा पाम लेंथ आहे आणि इथं वॉच लेंथ असते आपली. ठीक आहे. तर चला, आता सगळ्यात आधी आपल्याला इथं फ्लावर्स काढून घ्यायचे. तुम्ही कुठली पण डिझाईन काढून घेऊ शकता, असं काही नाही आहे. तर मला इथं पहिलं सगळ्यात आधी स्पायरल काढायचं आहे. वाईस तुम्ही पहिले आहे ना, म्हणजे आता आपल्याला वॉच लेंथपासून मेहंदी काढायची. तर आपल्याला सगळ्यात आधी मेजरमेंट घ्यावे लागेल. मेजरमेंट कसं घ्यायचं, तर हा जो थंब आहे, थंबच्या शेजारचा जो फिंगर आहे त्याच्या मिडल म्हणजेच इथून आपल्याला अशी लाईन घ्यायची इथपर्यंत. म्हणजे इथून ह्या भागापासून आपली मेहंदी इथं जाते. ठीक आहे. तर आपल्याला सगळ्यात आधी तर ड्रॉ करून घ्यायचं आहे. इथून देन या साईडला इथून अशी मेहंदी इथून आली इथपर्यंत एंड होणार. देन इथून इथपर्यंत असे इथून अरेबिक स्टार्ट होणार ते इथं एंड होणार. तुम्ही मिडलला जर मिडल फिंगरवर काढायची असेल तुम्हाला, तर मग तुम्ही अशी मेजरमेंट घ्यायची. म्हणजेच हा दोघांचा जो मिडलवाला पोर्शन आहे तिथं जॉईन करायचा असं, आणि इथून या साईडला. ठीक आहे. ह्याच्या बाहेर मेहंदी जाता कामा नाही. थोडीशी लाईटली गेली तरी काही नाही, पण जास्त जाऊन देऊ नका. तर हा जो वॉचचा जो इथं म्हणजेच हा पाम लेंथ, हे जो पाम लेंथ आहे, तर इथंच आपलं एंड व्हायला पाहिजे. इथं दिसतंय, इथून स्टार्टिंग लाईन इथं मेजरमेंट लाईन घ्यायची दोन्ही साईडला. तर एवढ्याच भागामध्ये आपली अरेबिक डिझाईन असली पाहिजे. दिसतं मेजरमेंट लाईन. थोडीशी बाहेर गेली तरी काय अडचण नाही आहे. चला तर स्टार्ट करूया. अशा प्रकारे मी 3 स्पायरल काढून स्कॅलप काढलेले. तुम्ही वेगळी डिझाईन पण घेऊ शकता, इथं फ्लावर पण घेऊ शकता, असं काही नाही आहे की तुम्ही हीच डिझाईन घेतली पाहिजे. आता इथं आपण कलिरा तर ह्या साईडने पण तसंच काढून घ्यायचं आपल्याला.
आता इथं आपल्याला चेक्स घ्यायचे आहेत. चेक्स बारीक असतील तर त्याच्यात डॉट द्यायचे नाही, आणि जर चेक्स मोठे असतील डॉट देता येतील, जेणेकरून डॉट दिल्यावर ते मिक्स व्हायला नको, तर तेवढ्याच ह्याच्यात तुम्ही डॉट देऊ शकता. जर चेक्स छोटे झाले असेल तर डॉट देऊ नका, एम्प्टी ठेवा चेक्स. आता इथं लाईन आहे, आपण मेजरमेंट लाईन घेतली, त्याच्या बाहेर नाही जायचं. आपण आता ह्या चेक्समध्ये डॉट देऊ शकतो. अशा प्रकारे डॉट देऊन घ्यायचे. आता ह्याच्यावरून एक आउटलाईन येणार, 2 सेकंड, म्हणजे 3 लाईनी काढून घ्यायच्या. स्कॅलप, आता आपल्याला इथूनच कोयरी काढून घ्यायची. तर कोयरी काढताना लक्षात ठेवायचं, आपण जी कोयरी काढणार आहे ती अशी इथून पोटाच्या भागात फुगेल आणि इथून असं, ह्याच्यात जो डिस्टन्स आहे तो इक्वल असला पाहिजे. ठीक आहे, कसं सांगितलं मी, इथून फुगेल, इथं कर्व होणार, इथं जॉईंट. बघा, हा जो पोटाचा भाग आहे तो असा मोठा आहे. हाईट कमी ठेवायची, ब्रेथ जास्त ठेवायची. हाईट कमी अँड ब्रेथ जास्त. ठीक आहे, आणि तुम्ही असा शेप असं नाही काढायचं. हे बघा, ह्याची हाईट जास्त झाली आणि ह्याची जी ब्रेथ आहे ही कमी झाली, तर हे चुकीची पद्धत आहे. ही बरोबर पद्धत आहे, अशीच काढायची. आणि तुम्ही जेव्हा कोयरी काढता तर त्याच्या बाहेरून जी लाईन असते ती ही कंपल्सरी द्यायची. फर्स्ट वाली डॉटची लाईन, देन सेकंड वाली हे वाली. प्रत्येक कोयरीच्या मागे ही येणारच, म्हणजे हा पोटाचा भाग आहे आणि हा डोक्याचा भाग आहे वरचा, म्हणजेच ह्या डोक्याच्या भागावर ह्या 2 लाईनी येणार कंपल्सरी. आता ह्याच्यामध्ये तुम्ही स्पायरल पण घेऊ शकता किंवा भरती पण घेऊ शकता. अशा प्रकारे
काढून घ्यायचं. आणि आता आपल्याला ही जी कोयरी आहे ही कशी बाहेरच्या साईडने डार्क करायची, तर लक्षात घ्या, इथून कमी साईज घ्यायची आणि पोटाच्या साईडने थोडंसं मोठं, आणि देन तोंडाच्या भागाला जॉईन करायचं, म्हणजेच तुम्हाला हा पोर्शन फिल करायचा आहे. बघा, आणि डोक्याच्या भागावरनं एक लाईन सोडायची. आता इकडच्या साईडला पण आपल्याला तसंच करून घ्यायचंय. आता इथं आपल्याला भरती घ्यायची. ही जी भरती आहे ना, ही डबल स्टेपमध्ये छान दिसते, सिंगलमध्ये नाही एवढी. म्हणजे मला तर डबल ह्याच्यामध्येच आवडते, 2 स्टेप स्कॅलपच्या. आता ही जर अरेबिक मेहंदी वाळली ना की खूप सुंदर दिसेल, डिटेलिंग व्यवस्थित दिसेल. आता मी डायरेक्ट फिल करते. आता ह्याच्यावरून आपल्याला मी सांगितली तशी लाईन द्यायची कंपल्सरी.
अशा प्रकारे चेक्समध्ये फिलअप फ्लावर्स काढलेत मी. तुम्ही ह्याच्यात डॉट पण देऊ शकता, पण आता ह्याच्यात काही मी डॉट देत नाही, कारण की मग पूर्ण असं गच्च भरेल. आता इथं स्पेस नाही, एवढं कुठं कुठं स्पेस आहे, कुठं कुठं नाही, त्याच्यामुळे नको डॉट द्यायला. अशा प्रकारे आपली अरेबिक डिझाईन झालेली. तर गाईज, आजचा आपला इथं डे 12 इथे संपलेला आहे. आणि काही क्वेरीज असतील तर प्लीज मेसेज करा. अरेबिक डिझाईनमध्ये भरपूर प्रकार आहेत वेगवेगळे, तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता. त्याच्यात फ्लावर्स किंवा अजून काही तुम्हाला घ्यायचे असेल, एलिफंट, इथे एलिफंट पण घेऊ शकतो आपण सर्कल करून. तर चला, थँक्यू, चलो बाय बाय.